आजचा मुख्य निर्णय काय आहे? यूजीसीने महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील जातीय भेदभाव रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. समानता समिती इक्विटी कमिटी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक इक्विटी कमिटी आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर स्थापन करणे अनिवार्य केले आहे. कक्षा वाढवली. यापूर्वी भेदभाव विरोधी नियम प्रामुख्याने एससी आणि सेंट विद्यार्थ्यांसाठी होते, मात्र नवीन नियमात ओबीसीचा देखील समावेश करण्यात आला आहे. हेल्पलाईन कॅम्पसमध्ये 24/7 तक्रार निवारण हेल्पलाईन आणि इक्विटी स्क्वॅड दक्षता पथक तैनात करावे लागेल. कडक कारवाई नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करणे किंवा त्यांचे अनुदान फंडिंग रोखण्याची तरतूद आहे. वादाचे मुख्य मुद्दे. विरोध का होतोय? हा निर्णय समोर आल्यापासून विशेषतः उत्तर भारतात निदर्शने होत आहेत. विरोधाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. ओबीसींचा समावेश. नवीन नियमात ओबीसींचा समावेश केल्यामुळे खुल्या प्रवर्गातील जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते यामुळे भेदभाव वाढू शकतो. 2. दुरुपयोगाची भीती. पुराव्याशिवाय तक्रार झाल्यास निर्दोष विद्यार्थ्यांचे करिअर खराब होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. 3. राजकीय राजीनामे. या निर्णयाला काळा कायदा म्हणत बरेलीचे एडीएम अलंकार अग्निहोत्री आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. 4. सर्वोच्च न्यायालयात आव्हान. हे नियम केवळ काही विशिष्ट गटांसाठीच का? असा प्रश्न विचारत या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.